अध्यक्ष महोदय, अतिशय महत्त्वाच्या विषयाकडे सन्माननीय सदस्य श्वेताताई महाले यांनी लक्षवेधी लावली आणि त्याच्यामध्ये तो संपूर्ण विषय मांडताना काही अपेक्षा आणि दोन प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. अध्यक्ष महोदय, खरं आहे की भारतीय संविधानात अपेक्षित असल्या पद्धतीने सर्वांना समान संधी आणि संधीची समानता या दोन्ही गोष्टी देणं आवश्यक आहे. हेही खरं आहे की आपल्या माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वातील सरकारने आतापर्यंत महाभरती 1,20,000 पदांची केली आणि आता या अर्थसंकल्पामध्ये 70,000च्या वर विविध पदांची भरती विविध यंत्रणांच्या माध्यमातून करण्याचा निर्णय सुद्धा केलेला आहे. अध्यक्ष महोदय, आपला प्रयत्न असतो की या पारदर्शक पद्धतीनेच सुलभतेने आणि पारदर्शक पद्धतीने ह्या पदभरती परीक्षा व्हाव्यात. अध्यक्ष महोदय, आपल्याला याची कल्पना आहे की सद्यस्थितीत राज्य शासनातील वर्ग अ, वर्ग ब व वर्ग क या तिन्ही संवर्गांची सरळ सेवेची भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करण्यात येते. अध्यक्ष महोदय, ती सोडून जी भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील म्हणजे गट ब व राजपत्रित, गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवेच्या पदांची भरती ही त्या संबंधित विभागामार्फत ही करण्यात येते. या दोन पद्धतीने आपल्याकडे पदभरती होते. यातला जो दुसरा भाग आहे त्या संबंधित विभागात मार्फत या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील ज्या पदभरती आहेत त्या आपल्या शासन निर्णयानुसार TCS व ION टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड व IBPS यांच्या माध्यमातून राबवण्यात येते. अध्यक्ष महोदय, 2022चा 21 नोव्हेंबरचा आपला GR आहे. त्या पद्धतीने या परीक्षा या दोन वेगवेगळ्या एजन्सीच्या यंत्रणांच्या माध्यमातून घेण्यात येतात. अध्यक्ष महोदय, आपण परीक्षा शुल्क का लावतो तर यामागचा आपला हेतू काही तिथून आमदनी इन्कम कमवण्याचा हा मुद्दा नाही आहे, तर त्या सुलभतेने आणि पारदर्शकतेने झाल्या पाहिजे ज्याचा आग्रह श्वेताताईंनी पण केला. त्या करताना CCTV चित्रीकरण, मोबाईल जामर, बायोमेट्रिक उपस्थिती, आयरिस स्कॅन, उमेदवारांचं फ्रिस्किंग या सगळ्या गोष्टी करायला लागतात आणि म्हणून या कंपन्यांकडून आपण तो दर त्या आपण परीक्षा शुल्क घेत असतो. अध्यक्ष महोदय, ज्यावेळेला हे लक्षात आलं की या दोन वेगवेगळ्या यंत्रणा विविध दर लावतात त्यावेळेला दरांची सुसूत्रता झाली पाहिजे. परीक्षा एकाच विभागाच्या किंवा अन्य विभागाच्या एकाच पदाच्या विविध यंत्रणांनी घेतल्यानंतर जर दरात सुसूत्रता नसेल तर ते बरोबर नाही. म्हणून आपण 14 फेब्रुवारी 2023ला त्या सुसूत्रतेचा दोन्ही यंत्रणांचा एकच दर आपण निर्णय केला आणि ज्यामध्ये 1,000 रुपये आकारणी आणि 10% आपल्या राखीव प्रवर्गासाठी सवलत असा आपण निर्णय केला. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो महत्त्वाचा विषय इथे उपस्थित केला आणि त्यामध्ये कल्पना हे केली की आमच्या मुलांना आणि विशेषतः समान संधी यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती अ, ब, क, ड व इतर मागासवर्ग प्रवर्ग आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गाच्या सुशिक्षित बेरोजगारांना संधी जास्त उपलब्ध व्हावी म्हणून काही उपाययोजना केल्या पाहिजे. त्यातला एक उपाय त्यांनी सांगितला, 50% सवलत करा. मला सांगायला या ठिकाणी आनंद होतोय की महाराष्ट्र सरकारने एक अतिशय मूलभूत आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आणि तो मूलभूत आणि महत्त्वाचा निर्णय हा घेतला की आता आपण राज्य शासनाच्या सेवेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील गट ब अराजपत्रित व गट क वाहन चालक वगळून संवर्गातील सर्व पदे सरळ सेवेने टप्प्याटप्प्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच करण्यात येईल हा निर्णय पहिला घेतला आपण. आणि मग ज्या बाहेरच्या यंत्रणांच्या माध्यमातल्या कचाट्यातून वाढणारी प्रवेश शुल्क याच्यावर कुठेतरी बंदी किंवा कमी करण्यासाठी आता MPSC स्वतःच निर्णय घेणार हा पहिला भाग आहे. दुसरं, लक्षात असं आलं की विविध यंत्रणा त्या ठिकाणची पदं ती विविध यंत्रणातली काही पदं
समान असतात, पण यंत्रणांच्या एक्झाम्स वेगवेगळ्या होतात. मग एका पात्र परीक्षार्थीला समजा त्याने टायपिस्ट म्हणून एक्झाम द्यायची ठरवली, तर एका विभागाची परीक्षा वेगळी, दुसऱ्या विभागाची त्याच टायपिस्टला परीक्षा वेगळी. अशा पद्धतीने एका विद्यार्थ्याला जास्त परीक्षा त्याच पदासाठी वेगवेगळ्या विभागासाठी द्यायला लागतात आणि त्या प्रत्येक परीक्षेचं त्याला परीक्षा शुल्क भरायला लागतं आणि तो जो बर्डन आहे तो त्या परीक्षार्थीवर येत असतो. आणि म्हणून दुसरा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय केला आपण, तो म्हणजे परीक्षांचं सुसूत्रीकरण केलं, म्हणजे एक्झाम रॅशनलायझेशन केलं. त्यामुळे एक पद विविध विभागात असलं तरी त्या रॅशनलायझेशनमध्ये त्याला आता जास्तीच्या परीक्षा द्यायची गरज नाही, म्हणजे जास्तीचं परीक्षांचं शुल्क हे त्याला द्यायची गरज नाही. ही आपण मोठा निर्णय करून ती सूट दिली. तिसरं आपण केलं ते म्हणजे सध्याच्या संवर्गांचं वर्गीकरण केलं, म्हणजे कॅडरचं पण रॅशनलायझेशन केलं. म्हणजे एकाच कॅडरमध्ये जास्ती पदं आणून कॅडर बकेटिंग केलं आपण, म्हणजे त्या कॅडरमधल्या एकाच परीक्षेत त्या कॅडरमध्ये येणाऱ्या सर्व पदांना तो परीक्षार्थी परीक्षा देऊ शकतो. म्हणजे ते नसतं तर त्याच कॅडरमधल्या अन्य पदांसाठी त्याला वेगवेगळी परीक्षा द्यायला लागली असती, म्हणजे त्याच्यावर शुल्काचं बर्डन पडलं असतं. त्यामुळे रॅशनलायझेशन केलं, कॅडर बकेटिंग पण केलं. हा तिसरा मुद्दा. आणि चौथा मुद्दा, समान अर्हता असणाऱ्या विभागांच्या संवर्गांचे सेवा प्रवेशाचे नियमात सुधारणा केली, म्हणजे त्यानिमित्ताने सुद्धा त्याला या परीक्षेच्या जंजाळात अडकून जास्त वेळ जाणं, जास्त पैसे देणं, जास्त परीक्षा शुल्क देणं, यातून त्याला केडर बकिंग नंतर सेवा नियमांच्या मध्ये सुधारणा सुद्धा आपण केली. आणि म्हणून हा मोठा निर्णय करून आपण MPSC करणार, केडर बकेटिंग करणार, रॅशनलायझेशन करणार आणि बरोबरीने त्या सेवा प्रवेशाच्या नियमांमध्ये सुधारणा करणार. असा विद्यार्थी हिताचा आणि विशेषतः ज्याचा उल्लेख आपण या ठिकाणी केला त्या आपल्या सर्व प्रवर्गांचा ज्याचा उल्लेख आपण केला, अनुसूचित जाती, जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, अ, ब, ड, व इतर मागास प्रवर्ग आणि विशेष मागास वर्ग प्रवर्गाच्या सुशिक्षित बेरोजगारांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय हा आपण केला आहे, हे त्या ठिकाणी मी घोषित करतो.